To all dear learners. Today's topic is English grammar, change into passive voice, question tag and tenses. ओके, पहिल्यांदा टेन्सेस फाइंड आउट करू. आपण 4 सेंटेन्सेस घेतलेले आहे. राम इट्स अ मँगो. टेन्स म्हणजे व्हर्ब. इट्स पहिल्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. नंतर सी कॅन प्ले, मेन व्हर्ब आहे प्ले, सिंपल प्रेझेंट टेन्स. कॅन पण ही हेल्पिंग वर्ब आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. नंतर थर्ड आहे शॅल विल प्लस V1, विल आहे आणि नो, सिंपल फ्युचर टेन्स. तिसरं इज आणि V4 फॉर्म. ओके, हाय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर पहिल्यांदा आपण पॅसिव्ह वॉइस बघू. पॅसिव्ह वॉइस करत असताना पहिल्यांदा ऑब्जेक्ट, नंतर टू बी, नंतर V3, नंतर बाय करून सब्जेक्ट कन्वर्ट इंटू ऑब्जेक्ट. जसं राम इट्स अ मँगो, याचं पॅसिव्ह वॉइस कसं आहे, ओ मँगो, प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इज इटन बाय राम. ओके, आणि याचा क्वेश्चन टॅग येईल डू. सुरुवात डू पासून करायची, नंतर यस प्रत्यय लागलेला आहे म्हणून डझंट, नंतर रामच्या साठी ही झाला. नंतर दुसरं वाक्य, याचा क्वेश्चन टॅग येईल कॅन, बाहेर काढा, हेल्पिंग वर्ब्स आहे, त्याला निगेटिव्ह करा, कांट सी क्वेश्चन मार्क. तिसऱ्या याच्यामध्ये विल आहे, त्याचं निगेटिव्ह करा, विलंट किंवा वोंट, नंतर आय. नंतर थर्ड मध्ये इज आहे, इज बाहेर काढा, नंतर निगेटिव्ह करायचं. लॉयन साठी इट शब्द वापरतो आपण, कारण ॲनिमल आहे म्हणून. ओके, सो नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये पॅसेज कसा येईल, क्रिकेट, जे हेल्पिंग वर्ब्स आहे कॅन, विल, त्याच्यासमोर बी शब्द लिहायचा. क्रिकेट कॅन बी प्लेड बाय हर. तिसऱ्या वाक्यामध्ये हरचं सी करायचं, म्हणजे सी, नंतर विल बी नोन बाय मी. या वाक्यामध्ये ING प्रत्यय लागलेला आहे म्हणून बी शब्द घ्यायचा. अ डिअर इज being hunt by lion. Okay, this is all about slave lecture.